गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आज पण विहान ब्लॉगची सुरुवात करतोय आणि आपण आता चाललो आहे बर्थडे सेलिब्रेशनसाठी. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आपल्या घराजवळच आहे लोकेशन. हे बघा, आपल्या घरासमोर रोड तयार झाला आहे, तुम्हाला दाखवतो मी. आता खडी पहिले त्यांनी गड्डं खणलं होतं पूर्ण, आणि गड्डं खणल्यानंतर त्याला मुरुमची भरपाई केली आणि आता खडी टाकली आहे. खडीची पण दवाई झालेली आता पूर्ण, आणि आता मस्त रोड झाला आहे. अजून याच्यावर सिमेंटची लेअर येईल. मस्त मस्त वाढदिवस 61 वर्ष मला वाटतं काकूंना पूर्ण झाले. 1962 काकूंचा जन्म मानवमधील पौराणिक कुटुंबामध्ये आणि काकू घरातल्या सगळ्यात लहान भगिनी होत्या. आणि त्यावेळी एवढं शिक्षणाचं महत्त्व नसताना तसं बघायला गेलं तर पौराणिक कुटुंबाला सुरुवातीपासूनच शिक्षणाबद्दल खूप आस्था होती. म्हणजे आणि त्यातच एक म्हणजे काकू पानोडमध्ये आपला जन्म झाला आणि गावातनं लवकरच तुम्ही 10वी पूर्ण केली. आणि अगदी 10वी झाल्यानंतर गावामधनं मी जेवढं वैभवकडनं ऐकलं होतं की DED झालेलं तुम्ही पहिल्या आणि लगेच शासकीय नोकरीला सुद्धा लागलं. आणि गौडा आईच्या कन्या, आणि तुम्ही जिथं जिथं गेलात त्या प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही तुमचा नाव नक्की केला. अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि विद्यार्थी घडवले. आणि विद्यार्थी घडवता तुम्ही जे जे काही तुमच्या कुटुंबासाठी करता येईल ते सगळं केलं. कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं. आणि तुमच्याकडे बघून आता मी जेव्हा 2007 पासून वैभवचा मित्र तेव्हापासून बघतोय की तुमचे नातेवाईक वगैरे सगळे तुमच्यासोबत अटॅच आहे. आणि याच्यामध्ये जर तुमचं काही महत्वाचं कारण असतं की आई जी अशी असते की सगळ्या नातेवाईकांना एकमेकांना बांधून ठेवण्याचं काम करत असते. लोकांना काळजाची भाग असते आई, निशब्द जाग असते आई, अंतरीची गुण असते आई, शिवरीची गुण असते आई. तर तुम्ही तुमची नोकरी करताना तुमच्या कुटुंबामधील आमचा विशाल दादा मोठा भाऊ आणि वैभव यांना उत्तम दर्जाचं शिक्षण दिलं. आणि उत्तम दर्जाचं केवळ शिक्षण दिलं नाही तर एक चांगल्या प्रकारचं आयुष्य समाजामध्ये कसं जगावं आणि सगळं आपलं नाव कसं घेईल या प्रकारचे संस्कार सुद्धा तुम्ही केले. काही संकट कुटुंबावरती आले तर त्या संकटांना तुम्ही नेहमी सुरू होता. आणि कधीच त्या गोष्टीची जाणीव आपल्या मुलांना असेल किंवा आपल्या जवळच्यांना असेल होऊ दिली नाही. आज असा आपल्या काकूंचा वाढदिवस आहे. खरं तर भावनिक नको व्हायला, आनंदाचा क्षण आहे खूप. कारण खूप आयुष्यावर मेहनत केली आहे आणि बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टीला आपण सामोरे गेले आहात. तर मी काकूंना विनंती करतो की तुम्ही समोर यावं. मुळात शिक्षण हे खूप भावनाप्रधान असतात. शिक्षकांना खूप भावना असतात. कारण अत्यंत ग्रामीण भागातल्या एकदम गरीब आणि सुदृढ कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भावना आणि तसं होतं की जेव्हा काळ्या फळ्यावर पांढऱ्या पुढच्या अक्षरे शिक्षक
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात हजारो रंग भरतात. तसंच काकूंनी त्यांच्या कुटुंबामध्ये एक महत्वाचं स्थान निर्माण केलं आणि आपले मुलं, आपले नातवंड, आपले नातेवाईक यांच्या आयुष्यात सुद्धा एक वेगळं स्थान निर्माण केलं. आणि त्यातच आज आपण सगळेजण आलो आहोत आणि नेहमी म्हणजे सगळेजण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या पाठीशी असतात. काय झालं बियान? काय झालं बियान? स्पंदनचा टी शर्ट घालून आले ते आई कशी असेल आई तुमच्यासारखी असेल. तुम्ही एक कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर खरं जे श्रीमंतीची पायरी जाते ती तुमच्याकडे पैसा किती ही श्रीमंती पायरी जात नसेल. तुमचे मुलं कसे, तुमचे अपत्य कसे, तुमची खरी संपत्ती डॉक्टर वैभव आणि विशाल वागीसकर या दोन कुटुंबाला मला दोन चांगले मुलं मिळाले, सुनबाई चांगल्या मिळाल्या आणि खूप छान कुटुंब तुमचे.
जसे माझी आई आहे, माझे वडील आहे, आम्ही दोघं भाऊ, आमच्या दोघं माझी वहिनी आहे, माझी वाईफ, तसं कुटुंब आमचं आहे. त्या कुटुंबात सारखं मी तुम्हाला पाहतो की तुमचं कुटुंब आणि माझं कुटुंब सारखं आहे. बिनशर्त प्रेम करतो, की कधीच आपल्याकडून त्याची मोल मागत नाही. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न करते. आपल्या आयुष्यात जर कोणती गोष्ट पुरत असेल, म्हणजे शेवटपर्यंत जर कोणती गोष्ट आपल्या आयुष्यात पुरत असेल तर ते असतं आपल्या आईचं प्रेम आणि आपल्या आईचा आधार. असा काकूंचा आधार हा सगळ्यांना नेहमीच आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान असलेल्या नंदताई यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते. आभारभर शुभेच्छा देते. त्यांचं उर्वरित जे आयुष्य आहे ते सुखी, निरोगी आणि अगदी त्यामध्ये हसत खेळत आणि खूप आनंदात जावं अशी मी मी प्रार्थना करते. त्याचबरोबरच तुम्ही आमच्यासाठी एक प्रेरणा सांगा, म्हणजे तुमचा आज वाढदिवस आहे म्हणून मी असं कौतुक वगैरे करणं असं अजिबात नाही. जेव्हा मला कुठे असं कधी मी तुमच्याकडे बघते तर एक अतिशय खंबीर, आतून मजबूत, तेवढीच हळवी आणि तेवढीच गुंतणारी, तरी पण कुठेतरी वेगळी अशी एक आई, अशी एक ताई, अशी एक बहीण, एक आत्या, एक मावशी आणि याहूनही एक प्रचंड मजबूत अशी स्त्री तुमच्यामध्ये दिसते. आणि तुमचं जे व्यक्तिमत्व आहे तर मार्ग दाखवणार आहे आणि खूप काही शिकण्यासाठी आहे तुमच्यामध्ये. प्रत्येक गोष्ट शब्दात व्हावी आणि ती करावी असं अजिबात नाही आहे, पण तरी सुद्धा तुमच्याकडे खूप प्रेरणा मिळते. ताकद आणि येणाऱ्या परिस्थितीला कसं ध्यान करून देऊन आयुष्याचं कसं सोनं करायचं, आपल्या आयुष्याची बाग कशी फुलवायची आणि सुख कसं शोधायचं हे खरंच तुमच्याकडून आम्ही सगळे शिकतो. आणि पुन्हा एकदा देवाच्या प्रार्थना करते की तुम्हाला खूप वेगळं आयुष्य मिळवं, तुम्ही सकाळी व्हा आणि तुमचं निरामय आणि निरोगी असं आयुष्य तुम्हाला मिळावं. मी जेव्हा विषय बघते आणि वैभव बघते तर एक आई आपल्या मुलांना काय देऊ शकते, ती किती चांगल्या प्रकारची आई होऊ शकते, किती उत्कृष्ट संस्कार मिळू शकते आदर आणि खूप तळमळ आहे त्यांना. अगदी एक छोटासा फोन जरी केला की आम्हाला असं त्रास होतो तर फोन करते आणि त्यांनी गोळी सांगू. खरं म्हणजे एका व्यवसायाच्या पेक्षा खूप मोठं एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून समाजामध्ये, कुटुंबामध्ये आपण जेव्हा वावरतो तर हे संस्कार जे असतात विशेष करून आईचे हे रिफ्लेक्ट होत असतात. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि माझी खूप आवडती गझल आहे, मला खूप अगदी म्हणजे मनाच्या जवळ आहे. मी तुम्हालाही ऐकवते, भारती जमेल असं काही वाटत नाही, मी प्रयत्न करते.
सब तेरा आसान सफर लगता है. या गझलमध्ये शायर म्हणतोय की माझी वाट कितीतरी अवघड असेल, माझी वाट कितीतरी कठीण असेल, तर हा जो प्रवास आहे हा माझ्यासाठी खूप सुखद आहे, खूप चांगला आहे. का? कारण माझ्या आईचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. अतिशय उत्कट अशी गझल आहे. आज काही तुमच्यासाठी मी खास माझी काही तयारी नसताना मी म्हटली आणि हीच माझ्याकडे तुम्हाला एक खूप छान अशी सदिच्छा आहे आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांच्या बर्डे फॅमिलीतर्फे खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. खरं म्हणजे बोराडे फॅमिलीचं जे फुल आहे मी आमच्या 22 फॅमिलीमध्ये 10 जून 1985 वार सोडला या दिवशी आम्हाला ते दिसलं आणि त्यांच्या सहवासामध्ये आज 39 वर्ष एवढ्या वर्षामध्ये आम्ही सोबत आहोत. जेव्हा त्यांचं लग्न होऊन आमच्या कुटुंबामध्ये त्यांचं पदार्पण झालं असं काही तेव्हा ते नव्हतं. असं नव्हतं काय पण चालते करा का फूल टाका का रांगोळी टाका असं काही नव्हतं. सुरुवातीला जेव्हा त्यांचं लग्न झालं ते फक्त 4थी पास झालं होतं. इयत्ता 5वी मध्ये मी पदार्पण आणि 5वी मध्ये गेल्यावरती आणि मात्र 30 वर्षाचं नातं कसं असतं जेव्हा आमच्या गावाला समजा तो सेक्टर म्हणत होते मी स्वतः ते पाहिजे होतं. आमचे मित्र मंडळी पण जेव्हा आम्ही आलो घरामध्ये आल्या तेव्हा आम्ही त्याच्या सर्व काहीच नव्हतं. आम्हाला माझा विचार करा मी 5वी घेत आणि तेव्हा मी सुद्धा त्यांना तयार झाला. तेव्हापासून आजपर्यंत काहीच नव्हतं. त्यांचा जन्म हा 1 एप्रिल आहे हा आम्हाला काही माहिती नव्हता. मला ॲक्च्युअल खरं सांगतो मला माहिती नव्हतं. जेव्हा त्यांचं जेव्हा ते मोठे कामं झाले त्यांचं काम ते जेव्हा स्वतः पाहायला लागले तेव्हा बघा तर एक इंग्लिश मुख्याध्यापक होते आणि तेव्हा काही मदत करतात ते खूप त्याच्याकडे अडचणीत असतात. त्यासाठी मी स्वतः ते शिकलो. मुख्याध्यापकाचे काय प्रकार असतो असं रेकॉर्ड असतं ते स्वतः शिकलो आणि घरी येऊन मी त्यांना सांगितलं. म्हणजे सुरुवातीला त्यांच्याकडून शिकलेलं बघा लहानपणी असताना जेव्हा त्या त्यांनी मला इंग्रजी शब्द देतात 2 असताना आणि म्हणून मी जेव्हा आपण जेव्हा सुनणार तेव्हा मला एक पाठांतर झालं. आता मला पण असं वाटतं बाबा आपण करू शकतो आणि खरंच तो पाठ केले. हिरो व्हायची हिरो म्हणजे ऍक्टर हिरो ते माझं तेव्हाच पाठ झालं होतं. आणि तेव्हापासून माझा इंग्रजी विषय हा इतका सोपा झाला की विचारच होईल. मी तुम्हाला सर्वांना सांगतो की मी 11वी 12वीला ॲक्च्युअली इंग्लिशमध्ये कमी करतो कॉलेजमध्ये असताना आणि मी वैद्यकीय एक सोबत केलं होतं राम लक्ष्मण शिका अहो म्हणजे माझे राम या शिका आणि त्यांच्याकडे भरती होते त्यांच्यासोबत त्यांची माझी होणार तिथं जायचे आणि कंटू समाजकाम माझ्याकडे आमच्याकडे तुम्हाला एमएटी बघा 9,000 वर्ष त्याच्यामध्ये असे थोडं काढले विषयावर केलं होतं. काही सगळ्यांच्या शाळेत जायचे माझ्या मोबाईल असतं चालते बापरी शाळा आणि माझी पण तुला त्याच्यावर भवास सुद्धा करतो. पण जेव्हा भाऊ समजा निघाले मग ते इतकं छप्प होतं त्याच्यानंतर ते गाडीचा आवाज यायचा. गाडीचा आवाज आला होती ते गाडी पलीकडून जायचे पप्पा गेला तर मग मी याला समजलो येऊन त्याला आणि तुम्हाला सांगतो की आमच्या गावात म्हणजे खूप बारीक होतं तेव्हा मित्रांना सोडण्यासाठी काही मला 5 रुपये द्यायचे. 5 रुपये द्यायची वैद्यकीय बा त्या वेळेला जायचं आणि तिथून त्यांना दूर करायचे खूप शोक होता. 5 रुपये द्यायचे फक्त 5 रुपये मला सोडायचे ते स्प्रिंग रंगाचं समजतं काम केलं लोक आला चालू म्हणजे माझ्यासोबत आणि आम्ही गेलो तिथे 5 रुपयाचं घेतलं काही काही मुलांना काही
नाही पण दुकान लागलं की भेटतो मोठे राहतात की मला हे पाहिजे मला शिकायचं म्हणून त्याला दोन समजून आल्यानंतर मग व्हायचं असं माहिती का तो सत्य सिंगल आहे ना आणि मला ते माझ्या बरोबर आठवण होतो 8वीचा मुलगा समजा या आठवीचा मुलगा समजा तेव्हा पुन्हा वापस जावं लागेल तुम्हाला आणि तुम्हाला काय सांगितलं का साईबाबा आईनं आमच्या घरामध्ये कपाट होतं कपाटामध्ये त्या साईबाबा होतं आणि साईबाबाच्या कपाट होतं कलर मी तिथे जायचो त्या माणसाला सांगायचो साईबाबाचा फोटो घेऊ त्याची माणसं सगळं घेणार कसं मग तिथे जालना वापस यायचं त्यानंतर 20 रुपये द्यायची मला 20 रुपये भाजीपाला आणायचा 20 रुपये त्याच्यामध्ये आयटम असायचे माझे ते आयटम सगळे पाठवायचे तुला सांगतो आणि सगळे घेऊन यायचो आणि हिशोब एका वर्ष राहिलं एका वर्ष राहिलं सगळं हिशोब मला द्यावा होता त्याच्यानंतर त्यांचं पैसे घेऊन असं हे आमचं चालू आणि मग असं करता करता नंतर त्यांच्या फॅमिलीबद्दल मला एक थोडंसं फुल भेटलं भविष्कर फॅमिलीतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि काही माझं भाषण पुस्तक हे झालं त्याबद्दल आता यानंतर भात नाही बोलते तिथून द्यायचं मला असं आणि सर्वात त्याबद्दल सर्वांची असं हे सगळे संस्काराचे धडे सातत्याने आले आता बंटीदादा पण बंटीदादा खूप चांगलं आहे माझ्यासाठी कोणी दादावर जबाबदारी असतात तो एकदम उत्तमपणे पार पाडतो आणि दादाकडे पुरस्कार मिळाला वैभवाचे आत्ता म्हणजे 8-10 दिवसापूर्वी योगाकडे वैभव आणि मला तालुक्यात नावा दोघांना पुरस्कार मिळाला की शेवगामध्ये उत्कृष्ट काम केल्याचा पुरस्कार होता म्हणजे शेवगाचे जे वैभव असतात टीव्हीचे त्यांच्यासाठी उत्कृष्ट कामगिरीचा वैभव पुरस्कार मिळाला हे संस्काराचे सगळे बाळकडू आहेत जे काकूंनी त्यावेळेस परिश्रम घेतले मेहनत घेतली त्यातच हे घडतंय माझ्या मावशीला आम्ही काहीच म्हणतो मावशीला सर्वजण गेली ताईला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा आणि सात काकांनी लहानपणीच्या आठवणी सांगितल्या तशा आमच्या पण खूप आठवणी आहे कारण आमचं बॉन्डिंग खूप लहानपणापासूनच होतं ही मावशी आम्ही आणि घराची मावशी आम्ही ती कोणी झालं फार फॅसिलिटी करत होती तर असंच आठवत आहे मला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी त्यांच्या घरी गेले होते वैभवपूरला मावशीकडे दोन मुलं काका आणि मावशी यांचं घरात वातावरण बघूनच फार स्ट्रिक्ट आणि अभ्यास होते काका पण आमचे एकदम स्ट्रिक्ट आणि अभ्यास म्हणजे अभ्यास गेल्याबरोबर पण विचारायचे ना आपण कुठपर्यंत काढू काढू पण म्हणून दाखवलं आधी तीच घेतला त्याच्याला आमच्या गावाच्या बाहेर तर मी गेले आणि पहिल्यांदा गेलो होतो मी तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला काय करायला लागलं करमत नव्हतं मला ते एक वेगळा राहिला तर मावशीसोबत फार आठवणी त्या आता सांगण्यासारख्या काही नाही पण एक मावशीसाठी एक छोटीशी कथा सादर करते मी आई आणि मावशी आई म्हणजे माझा जन्म मावशी म्हणजे मी भाड्याचा आनंद आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात आणि मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट आई म्हणजे शब्द मावशी म्हणजे कविता आई म्हणजे वेदांतून आणि मावशी म्हणजे घरातून थंडगार हवा आई म्हणजे उत्साह आणि मावशी म्हणजे नुसतीच मजा आई म्हणजे लाड आणि मावशी म्हणजे हट्ट आई म्हणजे माझं सुंदर आयुष्य आणि मावशी म्हणजे त्या आयुष्याचं सुंदर असं चित्रपट परत माझी मावशी अजून सुद्धा माझं सर्व हट्ट आणि लाड पुरवते परत एकदा माझ्या मावशीला खूप भरभरून शुभेच्छा थँक्यू सांगितले की आयुष्यात भरपूर संकट आले पण त्यातून नेहमीच त्या संकटांना सगळ्यांना पूर्ण होणार तर असं म्हणतात की महापुरे झाडे जाते महापुरामध्ये अनेक झाडे जातात आयुष्यात कठीण समय हत्तीच्या काळजाची माणसं सुद्धा उन्मळून पडतात
तर काही माणसं मोठ्या संख्येने इतक्या सहजपणे हाताळतात की त्यांची ती हाताळण्याची उमेद आणि उत्साह हा शब्दातीत असतो. त्यातलाच आमच्या काकू, मी काकूंना पुनश्च एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारे स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी अनमोल आठवण ठरावी आणि तो नक्कीच ठरेल आपल्या सगळ्यांच्या साक्षीने. आणि आपलं आयुष्य नेहमीच अधिकाधिक सुंदर व्हावं ही देवाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि काकूंना निरोगी असं आयुष्य लाभावं आणि काकूंना ग्वाही देतो आम्ही नेहमीच काकूसाठी कधी सुद्धा तत्पर राहू. एवढं मी माझे 2 शब्द संपवतो आणि परत एकदा काकूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हे सगळं काकूंचं मी तुम्हाला ना आजपर्यंत कधीच रागात दिसणार नाही. ओरडले जोरात नाही तर बाकी कसं असतं आमच्या खूप आवडली आहे आणि सगळ्यांनी माझ्या संकटामध्ये आनंदामध्ये मला साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण जे बोलले वाढदिवस सगळ्यांचे आवडते देईल. मी लहान असताना मला सगळ्यात दिवाळी असली की सगळ्यात मला तुला काय तर नंतर त्याला जुळण्याचं काम माझ्याकडे राहतात. मला आज किती दिवस आठवते आणि आम्ही गेला असताना मी आणि ते म्हणजे आता ते मुलं आहे आमच्या गेला नंबर लागला. गेला नंबर मला ते आणि त्याला आम्हाला ओळखीच करून घ्यायची तुम्ही तिथे राहायचं आमच्या आम्ही त्याच्याकडेच राहील आणि आम्हाला सगळ्यात आमची जे डी एड झाला असेल ते डॉक्टर साहेब त्यानंच आमच्याकडे त्यांची पाठ काढून दिली. काय की ते डी एडचं आवड असल्यामुळं आम्ही नवीन होतो. आम्हाला काही ते समजे नाही की बाबा नवीनच आणून बस होतं काही समजेल तर ते डॉक्टर साहेब आम्हाला व्यवस्थित पाठ काढून दे सगळं काही करून ताईला आम्हाला इतकं समजून सांगितलं काही घाबरायचं नाही. जायचं व्यवस्थित ड्युटी करायची काही घाबरायचं नाही काही मारायची कोणी नाही. तेव्हापासून आम्ही त्याची इतकी प्रेरणा घेतली की तेव्हापासून आम्ही की खरंच आतापर्यंत नोकरी टिकवली आणि आजपर्यंत जी नोकरी टिकवली तर त्यांच्या आशीर्वादाने आमच्या आम्हाला सांगितलं की बाबा चांगलं करा काही घाबरायचं नाही काही नाही ते हिशोबाने आम्ही केले. आता आपले दादा त्यांचा आशीर्वाद आहेच आपल्या शेवटपर्यंत. आणि जे अंकल होते अंकल आम्ही पहिल्यापासूनच सगळेजण कधी इतकं फिरलेलं आहे. अंकलमुळेच आम्हाला वणीची देवीचं आठवण येते कारण की आम्ही आतापर्यंत कधी औरंगाबादवर वणीची देवी गेलो असताना तर आमचा मुक्काम नंतर त्याच्या घरीच राहत असत आणि त्याच्यानंतरच आम्ही औरंगाबादला वापस आलो असतो. पण आता परिस्थिती अशी की त्या पूर्ण केल्यानंतर असं वाटतं की बाबा आता डायरेक्ट घरी चाला औरंगाबाद. किती वेळ झाला तर वणीवरून निघून डायरेक्ट माणूस औरंगाबादला येतो. पहिलं एक अशी परिस्थिती होती की आमचा कंपल्सरी वैजापूरला मुक्काम आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही समजा वैजापूरहून घरी त्याचे लाख उपकार आहे सगळ्यावर असं काही नाही. सगळ्याला त्यानं आतापर्यंत सांभाळून घेतलेलं आहे. त्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. पुढच्या आयुष्यात नंतर त्यांचं भरभराटी जावं. आपले जसे आपली आजी जशी होती त्याप्रमाणे आपल्या नंतर त्यांचं आयुष्य जावं. मला वाटतं माझीच वाट बघत होती.
आई, ते आमचं दिसतंय, जे काही दिसतंय चांगलं वाईट ते सगळं आई. आणखी काय सांगायचं. आज म्हणजे आम्ही बाहेर असतो किंवा कुठे गेलो, आमच्या जन्मदात्या आईपेक्षा आम्ही आमच्या आईलाच आमच्या जन्मदातीपेक्षा जास्त मानतो. कारण आमच्या आई वडिलांपेक्षा जे प्रेम आम्हाला दिलेलं आहे आमच्या आईने दिलेलं आहे. आणि असं कधीच वाटलं नाही की सासू, कधीच वाटलं नाही आजपर्यंत. हा फक्त कोणाला फॉर्मॅलिटी म्हणून सांगायला तसंच नाही बस. बाकी आम्हाला आई ही म्हणजे आई आमच्या सासूबाई हे कधीच वाटलं नाही. आजही म्हणजे मी ड्युटीला गेले किंवा म्हणजे ड्युटीला जॉईन करताना मला बाळाचं टेन्शन आलं होतं, तर माझ्या बहिणीने आणि माझ्या सासूबाईने मला जी साथ दिली आहे त्याच्यामुळे आज माझी ड्युटी आहे. आणि पुढे आई आम्ही मम्मी पप्पाकडे पण गेलो ना, आम्हाला कधी 2 दिवसाच्या वरती राहायला आवडत नाही. फिरोजाला गेलो ना आम्हाला असं वाटतं कधी वरून जातो. का बरं, तिथल्यापेक्षा आमच्या इकडे मन जास्त लागतं. तिकडे गेलो ना वाटतं चला चला मग पटकन निघायचं. आम्ही स्वतःला विचारतो काय देणार आहे आता सांगा पटकन. काय कोणती डाळ देणार आहे, सिंधुने देणार आहे, पटकन आणि आम्हाला एकच आणि 4 व्हीलरची एक गंमत सांगते. आम्हाला कधी 4 व्हीलरची सवय नव्हती. बसच आमची महामंडळाची बस होती. पण आता आईमुळं आणि यांच्यामुळं असं झालं की आम्हाला महामंडळ स्वतःहूनच बघायला भेटत नाही. बस जिथेही जायचं तिथं 4 व्हीलरनी आई घेऊन जातात. आईला स्वतःला असं वाटतं की नाही बाबा जे मला मिळालं नाही ते माझ्या पोरांना भेटलं पाहिजे, माझ्या पोरींना भेटलं पाहिजे. आणि आई कधी असं म्हणजे आम्हाला असं जाणवलेलं नाही की तुम्ही माझ्याच नाही. कपड्यांच्या बाबतीत म्हणा, मेकअपच्या बाबतीत म्हणा, फिरायच्या हिरायच्या सगळ्या गोष्टी ताईंनी सूट दिलेली आहे. आणि अशी आई सगळ्यांनाच भेटत, सगळ्या ज्या पण मुली आहेत आणि ज्या पण सुना झालेल्या सगळ्यांना अशी आई भेटो इतकी प्रभूच्या प्रार्थना करते. आणि आईला वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. चल चल समोर निलिशा. नंदाताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचे पुढचं आयुष्य भरभराटीचं आणि आरोग्यमय जावं. आणि आमच्या पूर्ण बोराडे कुटुंबाकडून ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कसा वाटलं तुम्हाला हा ब्लॉग, आणि तुम्ही या सगळे ब्लॉग एन्जॉय करत असतील तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.